नमस्कार सर्वांना. तर आज उद्या आषाढी एकादशी निमित्त जर पटकन आपल्याला एक बटाट्यापासून काहीतरी रेसिपी बनवायची असेल तर नक्की बनवू शकतो. तर बघा, इथे मी एक बटाटा सोलून घेतलेला आणि बघा ते असे काप करून घेतलेले. तर आपण यापासून मस्तपैकी असे पटकन होणारे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की या पद्धतीने बनवू शकता. हे बघा मी असे बारीक बारीक काप करून घेतले, जे फ्रेंच फ्राईजला करतो तसेच. तर आपण उपवासाचे फ्रेंच फ्राईज करणार आहोत. तर इथे मी पाण्यामध्ये टाकलेत आणि 2-3 पाण्यामधून हे आपण मस्तपैकी धुवून घेणार आहोत आणि त्याच्या एका टॉवेलवर, किचन टॉवेलवर हे आपण असे पसरू शकतो. आणि काय उपवासाला पण तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतात, म्हणून असे पदार्थ आपण करून नक्की खाऊ शकता. कारण पटकन पण होतात आणि जास्त वेळ पण नाही लागत. जर तुम्हाला तळून नसेल खायचे तर तुम्ही एअर फ्राय किंवा OTG वगैरे मायक्रोवेव्हमध्ये पण करू शकता. इथे मी थोड्या वेळ सुकण्यासाठी ठेवून दिलेत एका टॉवेलवर आणि इथे जे आपल्या उन्हाळ्यामध्ये आपण जे पदार्थ बनवलेले असतात, जसे की साबुदाणा पापड्या, वेफर्स किंवा कुरडया साबुदाण्याच्या वगैरे, तर ते आपण इथे मी तळून घेतलेले आहेत. कारण दरवेळेला आपण असंच काय करण्यापेक्षा असेच तळून जरी खाल्ले तरी आपल्याला मस्त लागतात. म्हणून इथे बघा मी हे असे पदार्थ जे आपण उन्हाळ्यात बनवून ठेवले होते ते थोडेसे तळून घेतलेले आहेत. ते असे कोणाला आवडतात नक्की सांगा. इथे बघा मी हे सगळे हे फ्रेंच फ्राईज पुसून घेतलेले थोडं टॉवेलवर. तुम्ही पाहिजे तर थोडे पाण्यात उकळून पण घेऊ शकता 5 मिनटं, म्हणजे ते थोडे अजून शिजून होतील. तर इथे मी उपवास भाजणी घेतलेली थोडीशी आणि मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला मिठामध्ये डायरेक्ट मीठ टाकून डायरेक्ट पण करू शकता. उपवास भाजणी नसेल तर तुम्ही जस्ट असंच मुलं थोडे कुरकुरीत होतील याच्यासाठी मी घेतले होते. त्याच्यामध्ये फक्त घोळून आपल्याला ठेवून द्यायचे आणि ते एक एक आता गरम तेलात आपण फ्राय करून घेणार. तर तेलात तुम्हाला फ्राय नसेल करायचे तर तुम्ही एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव्हमध्ये करू शकता. पटकन आपले असे होणारे, जर एअर फ्रायरमध्ये वगैरे केले तर बिना तेलाचे किंवा मायक्रोवेव्हमध्ये पण आपण करू शकता. तर याच्यामध्ये बघा मी 2-3 मिनटं मस्त शिजवून घेतलेले आणि आपण इथे हे पलटी करून घेणार आहे. त्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत पलटी करून घेऊ शकता. तुम्ही डबल फ्राय पण करू शकता. काढून परत थोड्या वेळात जेव्हा आपल्याला गरम गरम खायचे तेव्हा परत डबल फ्राय पण त्या पद्धतीने पण करू शकता. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बघा मस्त आपले गोल्डन फ्राय झालेले आहेत आणि तुम्ही हे दह्याबरोबर वगैरे कशाबरोबर पण खाऊ शकता. इथे बघा मी साबुदाणा वडे पण बनवले होते, त्याची रेसिपी खाली दिलेली. की आवडली तर लाईक